हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आता वाजलेले आहेत 7 आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. व्यायाम वगैरे करून आलो आहे मावशी आणि आम्ही. तर आता आम्हाला आज थोडंसं बाहेर जायचं आहे. तर कुठे जायचं आहे काय जायचं तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. आजचा पण ब्लॉग खूप छान असणार आहे. तर नमस्कार, मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आणि बरोबराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर चला इकडं बघा, सकाळी सकाळी ब्लॉक लावला आहे आपला आणि नवरीबाई, बंटी आणि अमृता आणि मावशी पाहते. तर त्यांना असं टी व्हीवरती ब्लॉग पाहायला आवडतं बरं का. तर दिवसभर सारखे लावतात आणि पाहतात. तर चला आम्हाला जायचं आहे आज बाहेर. तर लवकरच निघणार आहे. तर कुठं जायचं काय जायचं ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुला नाही काय खायचं बघा, आम्ही सगळे नाश्ते करायला बसलेले आहे. तर मग या तुम्ही पण नाश्ता करायला. अक्काने छान असे पोहे बनवले बघा. आमचा नाश्ता वगैरे झाला आणि नंतर मग अक्का बोलली की तुम्ही आलात तर मग आळंदीला दर्शनासाठी जावा. तर मग आम्ही निघालो आळंदीला दर्शनासाठी बघा. आणि आता आळंदीला निघालो आहे आणि बघा हे रस्त्यामध्येच तुमच्या अक्काचे हे 2 वर्कशॉप आहेत. तर हा एक आणि इकडे एक आहे पहा. तर ती बोलली होती जाता जाता बघून जा म्हणून थांबले इथं. तर चला आता परत निघणार आहे आळंदीला जाण्यासाठी. तर बघा आम्ही इथे आळंदीमध्ये पोहोचलो. तर मग तिथं गेल्याच्या नंतर मग गाडी आम्ही पार्क केली आणि नंतर मग निघालो मंदिरामध्ये दर्शनासाठी. चल पुढे. बघा मंदिरामध्ये आलो आणि मंदिरामध्ये भरपूर अशी पूजेच्या साहित्याची दुकानं होती. तर तिथं मग आम्ही पेढे, हार, फुलं घेतली आणि मग निघालो दर्शनासाठी. तर तिथे ना सकाळी सकाळी गेलो होतो तरीसुद्धा खूप भावी भक्तांची गर्दी होती बघा. तर प्रवेशद्वारामध्ये गेलो आणि आतमध्ये गेलो तर बारीला लागण्यासाठी तर खूप गर्दी होती आणि गर्दी होती तरी पण सुद्धा आमची छान अशी दर्शनं झाली बरं का. तर लागलो आहे आता बारीला. चाललो बघा मंदिरामध्ये आतमध्ये दर्शनासाठी आणि बघा किती गर्दी आहे. आणि इकडं बघा तर बघा आमचं छान असं दर्शन झालं आणि नंतर आम्ही गाभाऱ्यामधून बाहेर निघालो. तर इथं गायमुखाचं दर्शन घेतलं. तर मला आतमध्ये ना भरपूर गर्दी होती आणि मोबाईल वापरण्यास मनाई होती, त्यामुळे मी काही एवढं आतमधलं शूट घेतलं नाही बरं का. नंतर नंदी आणि महादेवाची पिंड होती तिथं. तर नंदीचं आणि त्याचं दर्शन घेतलं आणि निघालो बाहेर. हात थरथरले देवानी भक्त एक झाले, देवानी भक्त एक झाले, देवा इंद्रायणी थांबले. बघा इथं माझ्या मावशीने छान असा अभंग म्हटलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तिला खूप देवाचा नाद आहे. ती माळकरी पण आहे आणि देवाचं दर्शन पण आमचं खूप छान झालेलं आहे. आणि दर्शनामध्ये भरपूर गर्दी आहे, पण आम्ही सकाळी सकाळी दर्शनामध्ये आलो होतो ना, त्यामुळे दर्शन अगदी छान झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे घरी. तर चला बघा इथं एक छोटंसं मंदिर आहे आणि एकनाथ महाराजांची मूर्ती एकदम छान आहे. बघा आता वाजले 10:30 आणि सकाळी सकाळी दर्शनासाठी आम्ही आलो होतो ना, त्यामुळे मग उन्हाच्या आधी दर्शन झालं. छान असं दर्शन झालं बघा. आणि आता चाललोय घरी. स्केच पेन प्लास्टिकवरती चालत नाही. तिथले लावणार आहे तिथे तोंडाला. स्केच पेन नाही चालत. ती तिची कला काय बनवलं तुम्ही? भावली भावली बनवली केळी बिळ थोडासा उपत आहे ना अजून पॅक करतोय राहिलं होतं ते. तर
अजून दुसरं ती सोडायचं मग सोडा शाबू काढून ठेव थोडा उन्होंने बोला वो शादी उसका पूजा करके हम आ गए दूसरी में थोड़ा सा हम सिटी में रह गए दूसरी में हमारी शादी इतने आते हैं बोले 6 बजे हम शादी करके आएंगे हाँ। तो इसलिए आते टाइम तुमको बहुत लोग है उसको पॉजिटिव जगह नहीं मिली सिर्फ तुमको मिली तर बघा टिनोनी आणि मी कसं छान असं डॉली बनवलेली आहे मुलींनी सगळ्या मिळून. तर छान असे मी त्याला डोळे गंध आणि तोंड पण काढलेलं आहे. एकदम सुंदर क्यूट दिसत आहे बरं का. आणि त्याच्यावरती असं फुलांचं डेकोरेशन पण केलंय. आणि खाली इथं आहे ना तर मी अशा थोड्याशा पट्ट्या बनवून आहे ना त्याच्यावरती असं लिहिणार आहे आम्ही पण आलो आहोत लग्नाला बरं का, करवली आणि करवला. तर एकदम छान दिसणार आहे. आणि कसे दिसत आहे तुम्हाला डॉली तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इकडे टी व्हीला आहे ना आपला ब्लॉग कालचा लावला आहे बरं का. तर शेजारच्या त्या ताई आलेल्या आहेत त्यांना खूप भारी वाटते आणि त्या हसत्यात सुद्धा. तर पाहता येईल कालचा ब्लॉग लेक जावायचं केळवण. बघा कशी बघतात, भारी वाटतंय त्यांना बघायला. मावशी कसा वाटतोय? छान वाटतंय ना. इकडे यांचा व्हिडिओ पाहून झाला आणि इकडे मावशीने ना कलिंगड कापायला घेतले बघा. आणि आता चालले कलिंगडची वाटप. एवढ्याला फुली खायच्यात का मावशी आता? करू की बाय बारीक टिनू ए टिनू इकडे ये बाळा. आको पार्लरला गेली ना. टिनू ए टिनू चल ना कलिंगड खायला. आजीने कलिंगड कापलंय. डिश घ्या डिश. चला 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 लवकर बघा आमची चिल्ड्रन पार्टी. बघा माझ्या ताई अक्काच्या मैत्रिणीच्या मुलीने छान असं दुल्हा आणि दुल्हन बनवले बघा. तर किती सुंदर बनवले बघा. आणि क्लेचं बनवलंय ना ग, छान आहे. भरपूर स्वतःची तयारी झाली. आणि इकडे बघा आल्यात आमचे दाजी. बघा चाललोय आम्ही आता आमच्या दुसऱ्या ताईच्या घरी. दाजी आलेत आम्हाला घ्यायला. तर चला बघा आलो आमच्या ताईच्या घरी. लाडो हाय कर माऊला हाय कर. हाय कर बाळा. लाडो हाय कर. रुसलाय तो रुसलाय. नाही बोलू शकले गुड्डाची माझी बाळ. आता तुमची मैत्रीण आली. आत्याशी लय फेवरेट आहे ना. हा हिनीचं चाललंय. आमची मावशी आत्यांच्या दर्शन घेतीये म्हणजे पाया पडतीये. तर इकडे बघा इकडे स्वयंपाक चालू आहे. तर मग ताईला बोलले मी चपात्या भाजून घेते आणि मावशी चपात्या लाटून देते बघा. आणि छान अशा मावशी चपात्या फुगतायत. तुमच्या फुगतायत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चाललाय आता स्वयंपाक. तर भजे राहिलेत अजून बनवायचे. तर मग ताई बोलली मी कांदा चिरते तर चपात्या भाजू लाग. तर बघा थोडीशी मदत चालली आहे आमची तिच्यासाठी. झाल्या किती राहिले? समृद्धी सिद्धी आणि लाडू बसलाय तर त्याला खाऊ घालताय. आणि बंटी पण आहे बरं का. कसं बघतोय बघा लाडू खाली. लाडू लाडू ते म्हणला की तुम्ही असं इथे पुढे जातो मी गाडी पार्क करून आलो. इकडे बघ बाले. आम्ही गेलो तू इकडे बघ. स्माईल. लाडू लाडू हस ना लाडू. तर बघा बाईने छान असे भजे बनवले आणि देवाला आता नैवेद्य दाखवते. आणि इकडे मी राहिलेल्या पोळ्या पण तळून घेते. आणि दाजीला लागली भूक तर त्यांना पण ताट बनवायचे जेवायला. नंतर मग आम्ही संचिता बाहेर गेलेली आहे आणि ती आल्याच्या नंतर मग आम्ही सगळे जेवणार आहे. तर चला आज आमचा जेवणाचा मेनू तुम्हाला सांगते. तर ताईने काय काय बनवले. रस चपाती भजे कुरडई आणि भाजी कशाची बनवली? वांग्याची भाजी बनवली. मसाला वांग बनवले बघा मस्त.
तर चला तुम्ही पण या जेवायला. आमचं जेवण वगैरे झालं आणि आमच्या ताईंच्या शेजारीचं आहे ना दत्त मंदिर आहे, तर मग आम्ही ते दर्शनासाठी आलेलो आहोत बघा. तर बघा छान अशी मूर्ती आहे आणि इकडचा परिसर बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर असा आहे. आणि इथं बघा जेंट्स लोक थोड्या वेळ आरामासाठी बसलेले आहेत. आणि हा तिच्या शेजारचा व्ह्यू आणि ही बाल्कनी दिसते ना समोरची, ही तिचीच आहे. तर चला, समृद्धी, सिद्धी आणि बंटी दर्शनासाठी आतमध्ये गेलेले आहेत आणि संचू पण गेली. तर मी पण जाते आता दर्शनासाठी. का मावशीचं आमचं सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. मावशी कसं वाटलं तुला आज? कुठं कुठं गेली होती फिरायला तू? आळंदीला गेले, अभंग मंदिर दर्शन घेतलं, फोटो काढलं. आणि आता इथं ताईंच्या घरी आल्याच्या नंतर दत्त महाराजांचं ना हा. की तू खूप छान दिवस गेला का? हा आज नाही ना बोर झालं तुला? नाही बरं ठीक आहे, मस्त वाटलं ना? हा. छान. आता जायचं का घरी मग? हा. जायचं म्हणते बघा. जा दोघी पण आता, जा नाही. तर बघा रील बनवली ह्यांनी, दंगा मस्ती केली आणि आता लय खेळल्यात बरं का. तर भातावर ताव मारला ह्यांनी. तर बघा कशा खात्यात. चाललंय आता इकडं खाताडायचं काम. तर आता बघा आम्ही घरी आलो, आता वाजले 10:30. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला मी पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय.